हळदीचा कार्यक्रम होता. नवरा नवरी राहिले बाजूलाच. नुसता आमचाच धिंगाणा चालू. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी चाललोय गावाकडे. आज हळदीचा कार्यक्रम आहे. घरी येऊन निघताना काहीच खाल्लं नव्हतं. मग वाटेमध्ये मला दिसलं जगदंबा हॉटेल. तिथं होतं 50% ऑफ. मग मी सगळ्यात आधी मसाला पापड मागवला. मग मी मागवली पनीरची भाजी. मग आपलं कसं मराठी माणसाला कसं आहे, जेवढं जास्त डिस्काउंट मिळेल तेवढं भारीच वाटतंय. राईस तंदूर रोटीन आवा 200 रुपये झालं. फक्त 120 रुपये दिले ना आलो. म्हणलं एकट्याला गाडी चालवायला लयच बोर होतं. साऊंड सिस्टमच लावून घेतो. ट्रॅक्टरवरचे गाणे ऐकत ऐकत पोहोचलो मंडपामध्ये. मी लवकर आलतो म्हणलं काय करावं, म्हणलं जीवनच घेतो तोपर्यंत. टायर रणगाडीचे टायर, आपल्या रथाचे टायर वाटायले तुझे किती. अगं म्हणलं आईला काय सांगायचंय. मस्ती करतोय. नवरा नवरीची हळद झाली सुरू आणि इकडं डाकू म्हणत होती मी कुणाकडनंच लावून घेणार नाही, मी फक्त तुमच्याकडनंच घेणार आहे. मी म्हणलं धर मग घे लावून. डाकूला मी हळद लावल्यानंतर तिने सगळ्यांना लावून दिली आणि मग मी पण तिला लावल्यानंतरच मी सगळ्यांना लावायला सुरुवात केली. नवरा नवरीचा कार्यक्रम एकीकडं आणि आमचा धिंगाणा एकीकडे चालू झाला. ह्या सगळ्यांमध्ये मी एकटाच पडलो. मग काय, मी सगळ्या मेहुणींना हळद लावून टाकली. कार्यक्रम झाल्यानंतर भयान मी घरी चाललो होतो, तेवढ्यात दिसला चहाचं दुकान. मी म्हणलं लय थंडी राहू, चहा पिऊन जाऊ जाता जाता. तुम्ही पण लाईक करा आणि फॉलो करा जाता जाता.